ठीक आहे, ओंकार घेऊयात सुरुवातीला. ताठ बसायच्या सर्वांनी. 3 दीर्घ श्वास. दीर्घ श्वास 1, सोडा. परत एक दीर्घ श्वास, सोडा. दीर्घ श्वास, सोडा. ओंकार घेऊया. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दीर्घ श्वास. दोन्ही हाताचं घर्षण आणि अलगद अशा रीतीनं डोळे उघडायचे. तर गेल्या वेळेस कुठवर आलो आपण? सांगा कोणीतरी. तर कुंडलिनी शक्ती झालंय सर. प्राण सर आणि प्राण त्याचे योगिक योगामध्ये कसे प्राण बघितले सर. कुंडलिनी शक्ती व्यान आहे. झाले व्यान झाले व्यान त्याच्यापूर्वी झाले. कुंडलिनी शक्तीच्या नंतरचा भाग प्राणाचा होता, बरोबर आहे. आणि तो भाग आपला झालेला आहे जवळपास. फक्त उपप्राण तेवढे बघायचे राहिले होते, बरोबर आहे. बघूयात आणि नंतर पुढील भाग. जसे प्राण 5 प्रकारचे आहेत, त्याचप्रमाणे उपप्राण सुद्धा 5 प्रकारचे आहेत असं तिथं सांगण्यात आलेलं आहे. मग हे कोणकोणती उपप्राण आहेत, काय काय आहेत बघा. नाग, कूर्म, क्रंकल, देवदत्त आणि धनंजय अशा स्वरूपाचे पंचप्राण आहेत. आणि त्यातील एक एक प्राण आपण काय आहे बघूया. तर सुरुवातीचा जो आहे नाग नावाचा, मग त्याचा सहसंबंध काय आहे किंवा त्याचं कार्य काय आहे, तो कशाशी निगडीत आहे. तर ज्या वेळेला आपल्याला उचकी येते, बरोबर आहे, किंवा ढेकर येते किंवा वांतीला कारणीभूत असं आहे हे सुद्धा म्हणलेलं आहे. तर वांती म्हणजे काय माहिती आहे आपणाला? उलटी. हा, राईट, बरोबर, छान. उलटीला कारणीभूत सुद्धा हा उपप्राण आहे असं तिथं म्हणलेलं आहे. तसेच या वायूद्वारे शरीरात चैतन्य निर्माण होते असं सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. आणि बोलण्याच्या ज्या क्रिया आहेत, आता बघा, आपलं नाक बंद करा आणि बोला. बोलता येतं का बघा बरं? येईल का बोलता? नाही सर. म्हणजे बोलण्यासाठी सुद्धा एका मात्रेमध्ये हवा आत जाणे, हवा बाहेर येणे, तोंडाद्वारे ज्या या क्रिया ज्या आहेत, मग बोलण्यासाठी सुद्धा प्राणाची गरज आहे, बरोबर आहे. मग मग हा प्राण कोणता उपयोगी पडतो इथं बोलण्यासाठी? तर नाग हा जो प्राण आहे तो आपल्याला बोलण्यामध्ये सुद्धा सहाय्य करणारा आहे, बोलण्यासाठी उपयोगी पडणारा आहे. तसेच त्याच्या पुढचा जो आहे कूर्म, याचं कार्य काय आहे? डोळ्याच्या ज्या पापण्या आहेत त्यांची उघडझाप करणं, त्यांना कार्य करण्यास मदत करणं, हे कूर्म प्राणाचं इथं कार्य आहे. क्रंकल काय करतोय मग? तर भूक आणि तहान उत्पन्न करतोय बघा. किंवा शिंकणे, खोकला, शिंकणे अशा ज्या गोष्टी आहेत त्या सुद्धा क्रंकल उपप्राणाद्वारे होतात. भूक आणि तहान म्हणजे काय हो? बघा, जेवलेलं पचन होणं हे सुद्धा गरजेचं आहे. मग जेवलेलं पचन
करणं कोण्या प्राणाकडे कार्य आहे होते? पचन संस्थेचं कार्य कुणाकडे होतं? आठवते का? उडान. उदान समान. में उदान हा वरती असतो डोक्याच्या समान वायू दिशेने. समान काचेची वायू. पण. समान वायू हा. त्याची गती कशी होती? भोवऱ्यासारखी गती होती बघा त्याची, बरोबर आहे का? आणि तो पचन संबंधी तिथं निगडीत आहे. मग जेवलेलं पचलं तरच आपल्याला भूक लागते. जर तसंच राहिलं तर आपण काय म्हणतो? सकाळी जेवला परंतु अजून भूक लागलेली नाही. म्हणजे जेवलेलं पचन झालं नाही. भूक लागणं, भूक जाणवणं किंवा तहान जाणवणं हे सुद्धा गरजेचं आहे. भूक लागली तरच आपण जेवण करणार आहोत. म्हणून क्रंकल्जचे कार्य काय आहे? भूक आणि तहान उत्पन्न करण्याचं कार्य हे क्रंकलचं आहे आणि तसेच शिंकणे. पुढचं आहे देवदत्त. देवदत्त काय कार्य करतोय? जांभई देणे, निद्रा, तंद्रा आणि सुस्ती. म्हणजे आळशीपणाशी निगडीत आहे बघा हा. ज्यावेळी आपल्याला जांभळ्या येत असतील किंवा झोप आल्यासारखं वाटत असेल, सुस्ती आल्यासारखं वाटत असेल, तर कोण कमी पडतोय हो तिथं? सर पण झोप पण आवश्यक आहे ना आपल्या आरोग्यासाठी. बरोबर आहे. तेच आहे. ते पुढं आपण ते पण घेणार आहोत. म्हणजे कमी कोण पडतंय? तर देवदत्त. आणि जांभई येणं, निद्रा येणं, सुस्ती येणं, तंद्रा येणं हे सुद्धा गरजेचंच आहे. कारण झोप लागण्यासाठी झोप येण्याच्या पूर्वीच्या ह्या सूचना आहेत किंवा क्रिया आहेत. त्या आल्यानंतरच आपल्याला झोप येण्यास मदत होते. सर कमी पडते का वाढतो तो प्राण? म्हणजे अं, तुम्ही देवदत्त हा जो प्राण आहे कमी पडल्यानंतर जांभई निद्रा येते असं आहे का वाढल्यानंतर? तर त्याचं त्यामध्ये कार्य बिघाड झाल्यामध्ये असेल असं असं. नाही नाही, कमी पडल्यानंतर. नाही बघा कसं आहे माहिती आहे का? हां. काय म्हणलात? सर शरीरात प्राणवायूची कमी झाल्यानंतर जांभई येते असं ऐकलेलं आहे. बरोबर आहे. परंतु बघा आता एक वेळेस जर समजा तुम्हाला कुणाला जर जांभई येत असेल किंवा आळस येत असेल, तर त्यावेळी तुम्ही सहजच अ, आपलं काय शीतली आणि शीतकारी याचे 2 प्रकार करून बघा फक्त 2च वेळेस करायचं. समजा आता तुम्ही लेक्चर ऐकत आहे आणि लेक्चरचा खूप वेळ झालाय, पण आता जांभई येणं, निद्रा येणं तुम्हाला सुरुवात झालेली आहे किंवा आणखीन कुठलं तरी एक काम सलग करत आहात तुम्ही. म्हणजे एखादं काम सलग करत राहिलं, की आळस यायला लागतो किंवा जांभई यायला लागते, सुस्ती यायला लागते. परंतु जर शीतली किंवा शीतकारीचे 2 चक्र जरी केले, तर आपला लगेच आळस निघून जातो बघा. तुम्ही ट्राय करून बघा नंतर. अनुभव घेऊन मग नंतर सांगा मला. आणि याचं कार्य जे आहे ते जांभई निद्रा येणं हे गरजेचं आहे. पण त्या वेळी येणं गरजेचं आहे. बरोबर आहे का? जर दिवसभरच येत असेल तर तेव्हा सारखंच येत असेल तर चुकीचं आहे. पण त्यावेळी रात्रीच्या वेळी येणं किंवा आरामाच्या वेळी येणं हे मात्र तिथं गरजेचं आहे. पुढचा जो आहे, तिथं नाव चुकलेलं आहे थोडंसं. हो धनंजय सर. आहेत. धनंजय आहे का सर? धनंजय धनंजय धनंजय. रिपीट झालाय तो. आणि हा जो आहे सर्व शरीरभर जसं की आणखीन कोणता वायू होता हो सर्व शरीरभर? व्यान. हां. आणि हा पण सर्व शरीरभर असतो, पण मृत्यू झाल्यानंतर सुद्धा देह सोडत नाही. म्हणजे काय हो? काय उदाहरण देता येईल याचं? सांगता येईल काही? तर शरीराला मृत्यूनंतर शरीर विघटनाचं कार्य करणारा हा धनंजय वायू. बघा शरीर फुगतं बघा. बरोबर आहे का? आणि आपण याच्या सीरियलमध्ये वगैरे टीव्हीवरती बघितलं तर नाकात कापूस घातलेला असतो बघा. का असेल हो तो? किंवा शरीराचं विघटन होण्यासाठी सुद्धा गरजेचं आहे. आणि एखादी व्यक्ती जर समजा बुडून मेलेली असेल, पाण्यात बुडून मेलेली असेल, तर ती नंतर परत वरती येते बघा, पोहते. म्हणजे तिचा देह पोहून वर येतो.
हे कशामुळे घडत असेल? पूर्ण शरीरात पाणी जातं सर. धनंजय वायूमुळे घडतं. पाणी झाल्यास जड होईल शरीर, जड होऊन ते खालीच राहील. परंतु हवा एक अशी गोष्ट आहे, ही पाण्यावरती तरंगण्यास कारणीभूत असते. मग ती थोडी असेल किंवा जास्त असेल, परंतु मेल्यानंतर जे कार्य आहे ते सुद्धा याच्याकडे आहे. आणि बघा, मेलेली व्यक्ती लगेचच वर येते का हो? नाही, एखादा दिवस त्याला जावा लागतो. मग त्यानंतर ती फुगून वर येते. फुगून येते म्हणजे पाण्यामध्ये वायू कुठला गेला हो? बरोबर आहे. पाण्यात गेला का कुठला वायू? नाही, तो शरीरातच होता. हा धनंजय जो होता तो शरीरातच होता आणि त्याने विघटनाचं कार्य सुरू केलं, किंवा तो असल्यामुळं ती व्यक्ती वरती पोहून येत असते. असं त्याचं वेगवेगळं कार्य आहे. तसेच आणखीन काय म्हणले, श्लेष्म, कफ, ध्वनी निर्माण करणे इत्यादी धनंजय वायूचे कार्य आहे. आता आपण बोलणं असं म्हणलो बघा अगोदरच्या याच्यामध्ये. ध्वनी निर्माण करणं म्हणजे वेगवेगळे जे शब्द उच्चारण होतात स्वर यंत्रातून वेगवेगळे. आता जसे की बासरीमध्ये हवा फुंकली की वेगवेगळे स्वर निर्माण होतात. बरोबर आहे. म्हणजे बोलण्याशीच निगडीत हा पण क्रिया आहे. ध्वनी निर्माण होणं हे सुद्धा याच्याकडे आहे. श्लेष्म म्हणजे कफ. तर वात, पित्त आणि कफ. आता बघा, आताच तुम्ही म्हणलात बघा, निद्रा, तंद्रा येणं, सुस्ती येणं हे सुद्धा गरजेचंच आहे. तसंच कफ असणं सुद्धा गरजेचंच आहे. वात, पित्त, कफ हे समान असले पाहिजेत. बरोबर आहे. आणि यांच्यामध्ये जर कमी जास्तपणा असेल तर काय होतात? विकार उत्पन्न होतात. कफ असणं शरीरामध्ये गरजेचं आहे, पण जर हा जास्त झाला तर विकार उत्पन्न होतो, कमी झाला तरी विकार उत्पन्न होतो. परंतु सम राहणं तिथं गरजेचं आहे. तसंच जांभई, निद्रा हे त्या वेळी येणं गरजेचं आहे, पण जर सारखंच येत असेल दिवसभरात तर ते मात्र तिथं चुकीचं आहे. अशा प्रकारचे हे 5 उपप्राण आहेत. याच्यामध्ये काही अडचण असेल तर विचारू शकता. नसेल तर पुढे जाऊया. तर हा. जसं चक्रामध्ये आपले जे चक्र असतात 7 चक्र, त्यामध्ये बिघाड झाला तरी आपल्याला वेगवेगळे आजार होत असतात. तसं बरोबर ह्या आहे. उपप्राणामध्ये सुद्धा बिघाड झाला तर आजार होतात ना वेगवेगळे. म्हणजे कमी जास्तपणा होणं त्याच्यामध्ये. अच्छा, हा, म्हणजे वेगळे असं होत नाही की आता जे तुम्ही सांगितलं की नाक, ढेकर आणि उचकी, मग त्या संबंधी फक्त त्याच्यामध्ये कमी जास्तपणा होऊ शकतो ना? हो हो, कार्यामध्ये बिघाड होणं म्हणजे कमी जास्तपणा होणं. जसं की वात, पित्त, कफ सममात्रेत असतील तर ते त्यांचं कार्य चांगलं करतील, पण जास्त झाले तर आता समजा काही लोकांना गॅसेसचा त्रास असतो बघा, म्हणजे सारखंच ढेकर येते. बरोबर आहे. कधी मध्ये जर ढेकर आली तर ठीक आहे, चांगलं आहे ते, किंवा जेवण केल्यानंतर वायू बाहेर पडणं ते पण चांगलं आहे. पण जर सारखंच दिवसभरात जर ढेकरा येत असतील, एकेकाला येतात बघा, बरोबर आहे, मग ते मात्र तिथं चुकीचं आहे. मग ते अतिरिक्त कार्य झालं असं तिथं म्हणता येईल आपल्याला. मग त्यावर आपण कशा प्रकारे कंट्रोलिंग करू शकतो? आता हे प्राण जे आहेत, प्राण म्हणजे पंचप्राण आणि पंच उपप्राण, मुख्य प्राणी, उपप्राण, हे सगळे प्राणायामाच्या अधीन आहे. प्राणमय शरीराचे भाग आहेत. जसे की अन्नमय शरीराचे भाग कोण होते? सप्तधातू, रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, मज्जा, शुक्र अशा प्रकारचे. आणि अन्नमय शरीराला शुद्ध करण्यासाठी किंवा त्याचं कार्य नियमित करण्यासाठी, अन्नमय शरीराचे कार्य चांगलं करण्यासाठी आपल्याला कशाचा अभ्यास करावा लागतो? आसन अभ्यास. म्हणजे वेगवेगळे आसनं आली, योगासनं. तसेच आता हा कोण्या याच्यामध्ये येतोय? पंचप्राण, उपप्राण हे सगळे येतात प्राणमय शरीरात. मग प्राणमय शरीराला ऊर्जा देण्यासाठी किंवा प्राणमय शरीराचं कार्य चांगलं करण्यासाठी मग ह्याचं काय करावं लागतंय? तर प्राणायाम करावा लागतो. बरोबर आहे. मग
मग त्याच्याशी निगडीत काय प्राणायाम सांगता येतील आपल्याला, जसं की समान वायूचं कार्य सुधारण्यासाठी आपण प्राणायाम सांगितला, कपालभाती क्रिया सांगितली, उड्डाणबंद सांगितला. तसंच त्या उपप्राणानुसार आपण तिथं ते योगिक क्रिया आपण तिथं सांगू शकतो. ठीक आहे. याच टॉपिक मधला तिसऱ्या पॉइंट मधलाच आणखीन एक छोटासा पॉइंट आहे, प्राण आणि मनाचा संबंध. हा पॉइंट काय आहे आपला, प्राणायाम नाही, प्राण आणि मनाचा संबंध. बघूयात तो काय सांगता येईल का तुम्हाला त्याच्याबद्दल? सर, आपलं जे शरीर आणि मन आहे ते आपल्या हम्म, मानवी अस्तित्वाचे सगळ्यात महत्वाचे 2 घटक आहेत. हम्म, आणि आपल्या शरीर आणि मनापैकी मनाचा पगडा आपला जास्त असतो शरीरावर. म्हणजे आपल्या मनात विचार आल्याशिवाय आपल्या शरीराकडनं कृती घडत नाही. त्यामुळे ठीक आहे. मन हे सगळ्यात म्हणजे अलौकिक देणगी आहे परमेश्वराची आपल्याला मिळालेली. मग प्राणाचा आणि मनाचा काय संबंध आहे? हा सर, जेव्हा आता म्हणजे आपला श्वास जसा असतो, आता आपल्या जशा भावना असतात तसा आपला श्वास असतो. आपल्याला राग आला किंवा आपण खूप म्हणजे खूप रागवलेलो असतो, भांडण केलं की आपल्या श्वासाची गती फास्ट असते. ते जर बरोबर आहे. आपण शांत असलो किंवा आनंदी असलो तर आपला श्वास नॉर्मल असतो. ठीक आहे. तर प्राणायामाने आपण हम्म, म्हणजे मनावर नियंत्रण करू शकतो सर. बरोबर आहे. छान. किंवा त्याच्या सहसंबंधात एक सूत्र आहे बघा, आठवते का तुम्हाला कोणाला? चले वाते चले हा. चले वाते चल चित्त चित्त, निश्चले निश्चल भवेत, निश्चले निश्चले भवेत, योगी स्थाणुवाप्नोति तो वायू निरोधयेत. हे एक सूत्र आहे. आणि आणखीन काय सूत्र आहेत, किंवा आताच तुम्ही मन वगैरे असं म्हणलात, काय काय बघूयात काय काय आहे ते. मनाचा आणि प्राणाचा कसा संबंध आहे? प्राणा अँड माइंड रिलेशन, प्राण आणि मनाचा सहसंबंध. आता इथे काय काय सांगितले बघा, 2-4 सूत्र बघूयात आपण. आता हे तर तुम्ही ऐकलेलेच आहे, पूर्वी चले वातम चले चित्त, बरेच वेळेस ऐकलेलं असेल. आणि हे 2 इतर बघूयात काय आहेत. तर त्या ठिकाणी हठयोग प्रतिपिकेमधलंच एक सूत्र आहे, दुग्ध अंबू वत्सम मिली वा मिलिता उमो तो तुल्य क्रियो मानस मारुतो ही. म्हणजे काय, तर त्या ठिकाणी मनाचा आणि प्राणाचा संबंध सांगताना तिने कशा प्रकारे सांगितलेला आहे बघा. उदाहरण कसं दिलेलं आहे बघा, ज्याप्रमाणे पाणी आणि दूध हे दोन्ही एकत्र मिक्स केले आपण, बरोबर आहे. मग त्यातील पाणी आणि दूध हे ओळखता येतं का हो? नाही. बरोबर आहे. ओळखता येतं का? किंवा एकमेकाला बाजूला करता येतं का? असं कुठलं यंत्र आहे का की दुधातलं पाणी सगळं काढून घेता येईल? तसं पण नाही. म्हणजेच ज्याप्रमाणे मीठ आणि पाणी या दोघांचं मिश्रण आहे, साखर आणि पाणी या दोघांचं मिश्रण आहे, किंवा दूध आणि पाणी या दोघांचे मिश्रण आहे. म्हणजे हे मिश्रण कशी आहेत? घट्ट आहेत एकदम. संबंध कसा आहे या मिश्रणांचा? घनिष्ठ संबंध आहे. म्हणजे इतका घनिष्ठ आहे की दोघांमधलं कोण काय आहे आणि कोण काय आहे हे सुद्धा आपल्याला ओळखता येणार नाही, इतका असा हा याचा घनिष्ठ संबंध आहे, असं त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे दोघांचा सहसंबंध दाखवलेला आहे. मन व वायू हे दोन्ही दूध व पाणी एकत्र केल्यावर ज्याप्रमाणे राहतात त्याप्रमाणे राहतात, असं हठयोग प्रदीपिकेमध्ये म्हणलेलं आहे. मग आता दोघांना नियंत्रण करायचं आहे किंवा दोघांपैकी एकाला नियंत्रण करायचं आहे, मनाला, किंवा म्हणजे एकतर मनाला नियंत्रण करावं लागेल, किंवा एकतर वायूला नियंत्रण करावं लागेल, किंवा दोघाला नियंत्रण करावं लागेल. मग काय काय करावं लागेल त्याच्यासाठी काय आहे, किंवा आणखीन
कुठल्या ग्रंथामध्ये काय सहसंबंध दाखवलेला आहे बघूया. तसेच इंद्रियाना मनो नाथो मनोनायस्तु मारुत, हा सुद्धा हठयोग प्रतिपिकेमधला एक सूत्र आहे. बरोबर आहे. आणि याच्यामध्ये काय सांगितले मग परत प्राणाचा संबंध दाखवणार. इंद्रियांचा म्हणजे पंच ज्ञानेंद्रिय कोणकोणते आहेत? डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा अशी वेगवेगळी ही ज्ञानेंद्रिय आहेत. आणि यांचा स्वामी कोण आहे? आताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे बघा, अगोदर कोणतर सांगितलं. मन. यांचा स्वामी कोण आहे? तर मन आहे. बरोबर आहे. आता बघा, प्राणायाम, अष्टांग योग सांगा बरं. यम नियम, आसन, प्राणायाम. प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. हा. मग प्रत्याहाराची क्रिया काय आहे? अंतर्मुख होणं. अंतर्मुख इंद्रियांना म्हणा, वश. इंद्रियांचे विषय सोडून त्यांचे बाहेरचे जे विषय आहेत, हे इंद्रियांचं कार्य काय आहे? बाहेरच्या विषयाकडे धाव घेणं. परंतु त्यांना अंतर्मुख बनवणं हे प्रत्याहारामध्ये केलं जातं. बरोबर आहे. मग प्रत्याहार हा प्राणायामाच्या अगोदर ठेवलाय का बघा, पतंजली ऋषींनी ठेवलेला नाही. प्रत्याहार प्राणायाम असं म्हणले नाही. बरोबर आहे. प्राणायाम प्रत्याहार. कारण प्राणायामाच्या साधनेशिवाय मन स्थिर होणार नाही. आणि जोपर्यंत मन स्थिर होणार नाही तोपर्यंत ज्ञानेंद्रियांवरती आपली पकड गच्च होणार नाही. आणि जोपर्यंत ज्ञानेंद्रियावरची पकड गच्च होणार नाही तोपर्यंत हे अंतर्मुख होणार नाही. बघा किती गहन अर्थ आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. म्हणूनच सुरुवातीला प्राणायामाचा अभ्यास हे जे आहे बाह्य साधनं आहेत, नंतरची जी आहेत हे आंतरिक साधनं आहेत. धारणा, ध्यान, समाधी असतील किंवा प्रत्याहार असेल. मग तसंच पुढं काय म्हणलंय, मनाचा स्वामी हा वायू असतो. म्हणजेच जर इंद्रियांना वश करायचं असेल तर मग कुणाला वश करावं लागेल हो? सांगा आता. मनाला. बरोबर आहे. इंद्रियांना जर वश करायचं असेल तर मनाला वश करावे लागेल. आणि मनाला वश करायचं असेल तर मग कुणाला आणि वश करावं लागेल? प्राणाला वश करावं लागेल. म्हणजे हे एकमेकावरती अवलंबून आहेत. बरोबर आहे. जसे की पायात काटा रुतला की डोळ्यात पाणी येतं. तसंच आता पाय किती खाली आहे, डोळा वर आहे, परंतु दुःखद वेदना ज्या आहेत त्या डोळ्यापर्यंत पोहोचतात. तसंच मनाला वश केलं तर प्राण वश होईल किंवा प्राणाला वश केलं तर मनाला वश करता येईल. असं सुद्धा हठयोग प्रदीपिकेमध्ये त्याचा सहसंबंध दाखवलेला आहे. तसेच कठोपनिषदातील एक रथ आहे, त्याच्यामध्ये पण दाखवलेलं आहे की शरीर म्हणजे रथ आहे, जीवात्मा हा रथी आहे चालवणारा, आणि परमात्म प्राप्ती हे ध्येय आहे. मग इंद्रिये हे या रथाचे अश्व आहेत. 5 इंद्रिय, 5 म्हणजे 5 इंद्रिय म्हणजे 5 अश्व घोडे आहेत त्या रथाचे. आणि बुद्धी म्हणजे सारथी, तर मन म्हणजे लगाम आहे. एक इमेज बघूयात म्हणजे परत लक्षात येईल आपल्याला. आता याच्यामध्ये दाखवता येईल बघा. 5 जे घोडे आहेत, 1 2 3 4 5, हे कशाचे प्रतीक आहेत? 5 ज्ञानेंद्रियांचे प्रतीक आहेत. म्हणजे जिभेचं काय आहे तर रस, त्वचेचं काय आहे स्पर्श, नाकाचं काय आहे गंध, डोळ्याचं बघणे म्हणजे डोळ्याला चांगलं बघावं वाटतं, कानाला चांगलं ऐकावं वाटतं. तसं म्हणजे हे घोडे काय आहेत? पळत आहेत. बरोबर आहे. धाव घेत आहेत कुणाकडं? त्यांच्या विषयाकडं. परंतु यांचा जो लगाम आहे, लगाम म्हणजे काय? दावा असतात कंट्रोल. बघा बांधले. हा. हे जे कोणाकडं आहे मग हे माइंड दाखवलेला आहे बघा इथं मध्यभागात. हे लगाम म्हणजे मन आहे. आणि हा जो सुरुवातीचा चालवणारा आहे ती आहे बुद्धी. बरोबर आहे. जोपर्यंत हा आपण लगाम ओढणार नाही तोपर्यंत हे घोडे थांबतील का हो? नाही थांबत. बरोबर आहे. थांबणार नाहीत. आणि जर या घोड्यांना थांबवायचं असेल तर
मनाचा जो लगाम आहे तो मजबूत असला पाहिजे. आणि मग मनावर नियंत्रण कोणाचं आहे? तर प्राणाचं आहे. मग त्याच्यासाठी प्राणायाम हे आवश्यक आहेत. किंवा मनाला नियंत्रित करायचं असेल तर प्राणाला नियंत्रित करणं गरजेचं आहे. तसेच पुढे बघूयात आणखीन. आणखीन एक सूत्र आहे पुढचं. तत्रेक नाशद परस्य नाश एक प्रवृत्तेर परप्रवृत्ती. हे सुद्धा हठयोग प्रतिपिकेमधलं सूत्र आहे. याच्यामध्ये काय म्हणलंय बघा, आताच आपण सांगितल्याप्रमाणे वायू व मन यापैकी एकाचा नाश झाला. नाश म्हणजे काय? काम थांबणं त्याचं, बरोबर आहे. वायू व मन एकाचा नाश झाला तर दुसऱ्याचाही नाश होतो. नाश म्हणजे त्याला पूर्ण संपवायचं आहे का आपल्याला? तिथं नाही. आता पतंजलीचं सूत्र काय आहे हो प्राणायामाचं? श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद प्राणायाम. म्हणजे श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद प्राणायाम म्हणजे यांची जी गती आहे ही काय करायची? थांबवायची, बरोबर आहे. तीव्र जर असतील ते, म्हणजेच वायूला जर दीर्घ केलं आपण किंवा संथ केलं तर मन सुद्धा कसं होणार आहे हो? संथ होणार आहे, बरोबर आहे. आताच तुम्ही म्हणल्याप्रमाणे राग आला तर वायू कसा वाहतो आपल्या नाकाद्वारे? तीव्र गतीने वाहतो. आणि जर शांत असू आपण तर त्यावेळी संथ वायू असतो. मग एवढं संत असणं पुरेसं आहे का योग मार्गामध्ये? तर नाही. आणखीन मनाला संत करायचं आहे, शांत करायचं आहे, ध्यानधारणेसाठी तयार करायचं आहे. तर त्याच्यासाठी परत वायूला आणखीन संत करावं लागेल. म्हणजेच योग्यांचा जो श्वास असतो तो इतका निश्चल असतो की त्यांच्या नाकापुढे कापूस जरी धरला तरी सुद्धा तो हलत नाही. म्हणजे जितका वायू विस्तारित केलेला आहे, संत केलेला आहे, तितकंच मन सुद्धा संत होईल. म्हणजेच धारणा, ध्यान, समाधी या गोष्टी सहज गतीने ते आपल्याला शक्य होतील. एकाचं काम थांबलं तर दुसऱ्याच थांबतं. वायूला स्थिर केलं तर मन आपोआप स्थिर होतं किंवा मनाला स्थिर केलं तर वायू आपोआप स्थिर व्हायला लागतो. तसेच आता तुमचं बरेच वेळेस ऐकलेलं सूत्र, बरोबर आहे. चले वातम चले चित्त निश्चले निश्चल भवेत, बरोबर आहे. आता याचा संबंध कसा दाखवलेला आहे प्राणाचा आणि मनाचा? तर काय म्हणलंय? वारा वाहतो त्याप्रमाणे मनही इतस्त धावते आणि वायू ज्याप्रमाणे बंद होतो त्याप्रमाणे चित्त मन स्थिर शांत होते. म्हणजे वरचं जे सूत्र आहे त्याचाच भावार्थ आहे हा पण. आणि शरीरांतर्गत वायूचे नियंत्रण करून योगी मनुष्य स्थिरत्व प्राप्त करून घेतो. म्हणून वायूचे नियंत्रण करावे असं सुद्धा याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तसेच आणखीन एक सूत्र बघूयात पुढचं. काय म्हणले बघा, ते हठयोग प्रतिपिक मधलं आहे. पवनो बध्यते येन मतस्थेनैव बद्धते मनश्च कथते येन पवनस्थेन बद्धते. म्हणजे काय? याचा भावार्थ कसा आहे? तर ज्याप्रमाणे प्राणायामाच्या दीर्घ अभ्यासाने प्राणवायूला नियंत्रणात आणले तो मनाला त्याचप्रमाणे नियंत्रणात आणतो. म्हणजे हे सर्व प्राणाचा आणि मनाचा संबंध आहे. इथं काय म्हणले? प्राणायामाने श्वासाला दीर्घ करा, त्याची गती कमी करा, दीर्घ करा. जर दीर्घ झाला तर मन सुद्धा आपोआप नियंत्रणात येणार आहे. म्हणजेच मनाला नियंत्रण करायचं असेल तर सुरुवातीला आपल्याला प्राणाला नियंत्रण करावे लागेल. तसंच पुढं काय म्हणले आणखी? ज्याने मन जिंकले आहे त्याला प्राणवायूला प्राणायामाच्या साहाय्याने जिंकता येते. परंतु बघा, आपल्याला प्राणायामाने प्राण नियंत्रित करता येईल, पण सामान्य माणसाला डायरेक्ट मनाला नियंत्रित करता येईल का हो? काय करणं शक्य होईल दोन्हीपैकी?
तर प्राणाला नियंत्रित करतात. हा, सामान्य माणसांना प्राणाला नियंत्रित करणं सोपं आहे आणि एकाच्या नियंत्रणानं दुसरा हा आपोआपच नियंत्रित होतो. तसंच पुढे बघूयात आणखीन काय म्हणजे. आणखीन एक दोन सूत्र बघूयात. मनो मनोयत्र विलयेत पवनस्तत्र लियते, पवनो लियते यत्र मनस्तत्र विलयते. म्हणजे काय? ज्या ज्या ठिकाणी मन लीन होते त्या त्या ठिकाणी वायू लीन होतो. लीन म्हणजे काय? तर एकरूपता येणे. ज्या ठिकाणी वायू लीन होतो तेथे मनही लीन होते. म्हणजे परत या सूत्रामध्ये सुद्धा मनाचा आणि प्राणाचा संबंध आपल्याला इथं दाखवलेला आहे. जितकं आपण प्राणाला स्थिर करू तितकं वायू सुद्धा स्थिर होईल असं सांगितलेलं आहे. तसेच आणखीन काय म्हटलंय बघा पुढं. प्राणायामैरव सर्वे प्रशुषन्ति मळा इति. म्हणजे प्राणायाम केल्याने सर्व शरीर व मनाचे मळ दूर होतात. आता आपण सुरुवातीला बघितलं बघा. मनाचे मळ काय सांगितलेले होते हो? 6 प्रकारचे सांगितले होते बघा. आठवते का कुणाला? षडरिपू सर. हा. मग आणि ते जे मळ आहेत ते दूर करण्याचा मार्ग काय आहे? काय सांगता येईल? मनावर नियंत्रण. प्राणायामाने विश्रांत. हा. त्या आता बघा, एक मिनिट सांगतो मी. एखादा व्यक्ती दारुडा आहे, दारू पितोय, तो इतका नियंत्रणाच्या बाहेर गेलाय. मग अशा जर व्यक्तीला प्राणायाम करायला लावलं तर त्याच्यावरती काय परिणाम होईल का हो? किंवा एखादा व्यक्ती व्यसनीबाज आहे आणि त्याला प्राणायाम करायला लावलं तर त्याच्यावर काय परिणाम होईल का हो? वाटतं का तुम्हाला? नाही सर. होईल का? नाही. होईल नाही असं नाही. तर नाही होईल, एखादी पण व्यक्ती हळूहळू व्यसनी होईल सर. हळूहळू होईल. बघा, त्याला सुरुवातीकडून त्याच्याकडून अपेक्षा करायची नाही की आज प्राणायाम केलाय आणि आज तो दारू सोडलाय, अशी अपेक्षा नाही करायची त्याची. त्याला फक्त प्राणायाम करायला लावायचं, त्याला काही सांगायचं नाही, फक्त त्याच्याकडून करून घ्यायचं. आणि हा प्राणायाम सलग 15 दिवस, महिनाभर, 2 महिने, 3 महिने उभं करू द्यायचं त्या व्यक्तीला, करून घ्यायचं त्याच्याकडून. परंतु जितका प्राणायामाचा त्याचा अभ्यास वाढत जाईल किंवा तो जितका व्यवस्थित करेल तर त्याचं मन हे आपोआप त्याला सुधारण्याला मदत करतं, व्यसनापासून दूर व्हायला मदत करतो. का करत असेल हो मग? कारण व्यसन करणं म्हणजे हे इंद्रियाचं, जिभेचं एक आहे किंवा शरीराला त्याच्यापासून आनंद मिळतोय. म्हणजे ज्ञानेंद्रियाचा विषय आहे, तो धावते त्याच्याकडे. आपण सुरुवातीला काय म्हणलंय? ज्ञानेंद्रियाचा लगाम कोण आहे? मन आहे. चांगलं खावं वाटणं, बरोबर आहे, हे ज्ञानेंद्रियाचे विषय आहेत. पण त्याचा लगाम कोण आहे? मन. आणि मनाचा लगाम कोण आहे? प्राण, बुद्धी. बुद्धी केव्हा काम करेल? म्हणजे आता बघा, आता इथं मळ म्हणजे काय म्हणायचे, आणखीन काय सांगता येईल? तेव्हा एखाद्याच्या मनामध्ये वाईट विचार येत असतील किंवा व्यसनाचे विचार येत असतील किंवा दुःखी राहण्यासारखे विचार येत असतील, हे असे जे विकार आहेत हे सुद्धा दूर होतात. तुम्ही कधी असं ऐकले का की योग अभ्यासामुळं एखाद्याचं व्यसन सुटलंय? हो सर. होतं. होतं. मनावरती नियंत्रण येतं, त्या व्यक्तीच्या मनावरती नियंत्रण येतं प्राणायामामुळे आणि त्याचं मन शुद्ध व्हायला लागतं. हे करणं चुकीचं आहे हे त्याच्या मनामध्ये उलगडायला लागतं. आता पण कळतंय त्याला हे करणं चुकीचं आहे, पण त्याच्यावर तो नियंत्रण करू शकत नाही. पण प्राणायामामुळे मात्र तो नियंत्रण करू शकतो. फक्त त्याच्याकडून प्राणायाम करून घेणं गरजेचं असतं. म्हणजेच मनाचे मळ दूर करण्यासाठी प्राणायाम करणं गरजेचं आहे.
तसेच पुढे आणखीन एक सूत्र सांगितलेलं आहे बघा, दह्यन्ते दायमानाना धातूनाही यथा मळा. म्हणजे ज्याप्रमाणे धातू तापवल्यानंतर, आता सोनं आहे, घाण झालेलं आहे, किंवा आज तुम्ही देवताच्या मूर्ती करताना बघितले का हो कधी? पितळेच्या मूर्ती करताना बघा, बघितले का? मूर्ती करतात बघा, माती असते त्याच्यामध्ये, ती साचा ठेवतात, इकडं बाजूला त्या पितळला वितळवलं जातं. पाहिले का कधी कुणी? आहे किंवा नाही? हो सर. हा. लवकर लवकर सांगायचं म्हणजे पुढे जायला येते आपल्याला. म्हणजे ज्यावेळी ते एखादा धातू वितळवला जातो, तर त्याच्यावरती त्याच्यामध्ये जे मळ असणारे असतात ते वरती येतात बघा. आणि तो मूर्तिकार काय करतो, तो मळ जो आहे, जे वर घाण जी आलेली असते, किंवा आपण साखरेचं पाक जसं करतो बघा, मग पाक करताना काय होतं, वरच्या भागात मल येतो. लाडू वगैरे करताना केला असाल तुम्ही, आणि तो वरचा मल काढून टाकतो आपण नंतर. तसंच धातूला तापवल्यानंतर, वितळवल्यानंतर त्याचा मल बाजूला ज्याप्रमाणे होतो, त्याप्रमाणे प्राणायामाने मनाचे मळ दूर होतात, असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. ज्याप्रमाणे, आता बघा खाली काय सांगितले, ज्याप्रमाणे धातूला तापवल्याने धातूचे मळ दूर होतात, त्याप्रमाणे प्राणाच्या निग्रहाने हे मनाचे मल दूर होतात, असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. हे हा झाला प्राणाचा आणि मनाचा सहसंबंध. आता पुढचा एक पॉइंट आहे आपला, याच्यामध्ये काय अडचण असेल तर सांगू शकता. नाही सर. ठीक आहे. हा सब पॉइंट होता बरं का. कितवा पॉइंट आहे हा? टाइप्स अँड नेचर ऑफ प्राणा, 2 नंबरचा पॉइंट आहे सेकंड मॉड्यूल मधला. आणि त्याचाच आणखीन एक पॉइंट होता माइंड रिलेशन, प्राणा अँड माइंड रिलेशन, हा सब पॉइंट त्याचा होता. आता पुढचा जो आहे तिसरा, प्राणायाम अँड इट्स बेनिफिट्स. आता तुम्हाला तिकडे पण विषय तोच चालू आहे वाटतं बहुतेक महाराजांचा. हो सर. प्राणायाम काय काय सांगितले मग त्यांनी? सूर्य भेदन मुच्चाई सितकारी शीतली तथा भ्रस्तिका भ्रामरी मूर्छा पालविनी तष्ट कुंभका. ठीक आहे, बघूयात तरी आपण पण आपल्या भाषेतून. तिसरा पॉइंट आपला, प्राणायाम अँड इट्स बेनिफिट्स, प्राणायाम आणि त्याचे फायदे. सुरुवातीलाच पतंजली योगसूत्र घेतलेला आहे, तस्मिन सती श्वास प्रश्वास गतिर्विच्छेद प्राणायाम. आसनांच्या सिद्धीनंतर, अर्थ काय आहे त्याचा? आसनांच्या सिद्धीनंतर श्वास आणि प्रश्वास यांच्या गतीचा विच्छेद होणे म्हणजेच प्राणायाम, असं तिथं सूत्र आहे त्यांचं. मग त्यांनी काय प्राणायाम सांगितलेले आहेत? पतंजली ऋषींनी काय काय सांगितलेत प्राणायाम, सांगा बरं बघू. आता हे शीतली शीतकारी सांगितलं, तसं महर्षी पतंजलीने कोणते सांगितलेत प्राणायाम? 4 प्रकारचे सर. हा, कोणकोणते आहेत सांगता येईल? ठीक आहे, पुढे जाऊया. कुंभक, आंतरकुंभक, बाह्य कुंभक आणि स्तंभवृत्ती कुंभक सांगितलेलं आहे सर. स्तंभवृत्ती, विषय साक्षेपी. देश ठीक आहे, कालावर बघूया. हा, महर्षी पतंजलीनुसार प्राणायामांचे प्रकार. तिथं काय सांगितलंय ते नाही, बाह्याभ्यंतर स्तंभवृत्ती आणि बाह्याभ्यंतर विषय साक्षेपी हा चतुर्थ आहे, 2 सूत्र आहेत. मग त्याचं विश्लेषण केलं तर काय काय सापडतं आपल्याला तिथं? तर एक आहे बाह्यवृत्ती, दुसरी आहे अभ्यंतर वृत्ती, तिसरी आहे स्तंभवृत्ती, आणि चौथी आहे बाह्याभ्यंतर विषय साक्षेपी. हे 4 प्रकार तिथं प्राणायामाचे आपण तिथं सांगू शकतो महर्षी पतंजली यांच्यानुसार. मग बाह्यवृत्ती म्हणजे काय? तर याला आपण थोडक्यात काय म्हणू शकतो, बाह्य कुंभक असं सुद्धा म्हणू शकतो. मग प्राणायामाला
नाही, प्राणवायूला प्रयत्नपूर्वक शरीराच्या बाहेर काढून रोखून ठेवणे म्हणजे बाह्यवृत्ती. मग अभ्यंतरवृत्ती काय आहे? अंतर्कुंभक. प्राणवायूला प्रयत्नपूर्वक आत रोखून ठेवणे. आणि स्तंभवृत्ती म्हणजे काय आहे? प्राणवायू जिथे असेल तिथे रोखून ठेवणे. म्हणजे काय हो, काय अर्थ सांगता येईल याचा स्तंभवृत्तीचा? वरच्या दोन्हीमध्ये आणि ह्या तिसऱ्यामध्ये काय फरक आहे? आता सर जेव्हा श्वास वरच्या आणि प्रश्वास थांबवला जातं ना, तेव्हा ते स्तंभ. कसं काय म्हणलात? श्वास आणि प्रश्वास हा. जेव्हा थांबवतात ना, थांबवले जातात, हम्म. त्याला आपण स्तंभवृत्ती म्हणू शकतो. मग तशीच उदाहरणं वरची आहेत. बघा बघा काय बघूया. बाह्यवृत्ती म्हणजे आपण काय म्हणलं, तर प्रयत्नपूर्वक. याच्यामध्ये एक शब्द महत्वाचा आहे दोन्ही वरच्या दोन्ही प्रकारामध्ये. बाह्यवृत्ती म्हणजे प्रयत्नपूर्वक बाहेर श्वास काढून रोखून ठेवायचा आहे. कसं ठेवायचं आहे? प्रयत्नपूर्वक. अंतर्कुंभकामध्ये सुद्धा तसंच आहे. प्राणवायूला प्रयत्नपूर्वक आत रोखून ठेवायचा आहे. पण आता ह्या दोन ज्या क्रिया आहेत त्या आपण करतो, प्रयत्नपूर्वक करतोय. श्वास घेतोय दीर्घ आणि रोखून ठेवतोय. परंतु हे स्तंभवृत्ती हा जो प्राणायाम आहे तो किंवा बाह्यांतर विशेष आक्षेपी जो आहे तो, हे या दोन अभ्यासानंतर, या दोन प्राणायामाच्या अभ्यासानंतर, बाह्यवृत्ती आणि अभ्यंतरवृत्ती यांच्या अभ्यासानंतर हे अनुभवाने जाणवायला येतात. आता समजा कधी कधी तुम्ही भस्त्रिका केली, 10 मिनिट 5 मिनिटं 10 मिनिटं सलग भस्त्रिका केली तुम्ही, तर असं वाटतं बघा की शेवटी प्राण जो आहे म्हणजे कुंभक जो आहे तो आपोआप होतो बघा. अनुभवलंय का असं कधी? की आपल्याला माहितच राहत नाहीये श्वास बाहेर आहे का मध्ये आहे हे माहितच नसते आपल्याला, पण श्वास थांबलेला असतो. असं कधी झालंय का कुणाला? केवल कुंभक पण म्हणतात ना याला? हो, म्हणजे बाह्यांतर विशेष आक्षेपी हा प्राणायाम आपोआप होतो. अनुभवलंय का कुणी असं? तर कपाल मेडिटेशन करताना होतं असं. काय करताना? ध्यान मेडिटेशन. ध्यान करताना होतं. बरं ठीक आहे, तुमचा अनुभव असेल तो. पण बघा एक झाल्यानंतर शेवटी पण हा अनुभव येतो सर की प्राण म्हणजे श्वास आतही घेतला जात नाही बाहेरही जात नाही, केवळ कुंभकाची जाणीव आपल्याला होते. कळतच नाही. किंवा जास्त वेळी आपण ज्यावेळी करतो कपालभाती असेल किंवा भस्त्रिका असेल, आता 10-10चे 3 चक्र जर केले, तुम्ही अनुभव करून उद्या सांगा मला किंवा 2-3 दिवसामध्ये करून सांगा. ज्यावेळी आपण 2-3 वेळेस भस्त्रिकेचे चक्र करू त्यावेळेस शेवटी असं होतं की श्वास बाहेर आहे का मध्ये आहे हेच कळत नाही, पण श्वास थांबलेला असतो. म्हणजे हे 2 प्रकारच्या नंतर हे आपोआप अनुभवायला येणारे आहेत. जिथे आहे तिथे श्वास थांबणे आणि आपल्याला माहित नसणं म्हणजे बाह्य अभ्यंतर विषयी साक्षेपी हा पण आपोआप होणारा प्राणायाम आहे. तसंच त्याच्याबद्दल काय म्हणलंय फायद्यामध्ये? धारणा सूच योग्यता मनस. आता बघा घेरंड संहिता असेल किंवा हठयोग प्रदीपिका असेल त्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणायाम दिलेले आहेत आणि त्याचे वेगवेगळे फायदे सुद्धा सांगितलेले आहेत. पण महर्षी पतंजलीने काय सांगितले? 4 प्रकार सांगितलेले आहेत आणि त्याच्या फायद्यामध्ये काय सांगितलंय? तर धारणा सूच योग्यता मनस. मन धारणेसाठी योग्य बनते. बघा आपण परत प्राण आणि माइंड यांच्या रिलेशन मध्ये सुद्धा आपण हे सूत्र घेतलो असतो. म्हणजेच काय, ह्या प्राणायामांच्या अभ्यासाने मन
धारणेसाठी योग्य बनतंय असं म्हणलेलं आहे. बघा, पायऱ्या सुद्धा पतंजलीच्या किती महत्वाच्या आहेत. यम, नियम, आसन, प्राणायाम. हे प्राणायाम पण कधी करावा म्हणलेला आहे? आसनांच्या सिद्धीनंतर करावं म्हणलेलं आहे. कारण त्याच्यामध्ये सुद्धा एक तत्व आहे. जर एखादी व्यक्ती, आता समजा एखाद्या व्यक्तीचं नाक बंद असेल, असतं काही जणांचं, तर प्राणायाम करता येत नाही बघा त्यांना. नाकच बंद असेल तर प्राणायाम कसं करायचा? अनुलोम विलोम कसं करायचा? किंवा आणखीन कुठला प्राणायाम, कपालभाती वगैरे कशी करायची? येणार नाही. पण ज्यावेळी प्राणायाम करण्याच्या अगोदर जर आपण आसनं केली किंवा सूर्यनमस्कार केले, तर नाक हे आपोआप मोकळे होतात. आणि प्राणायाम म्हणजे केल्यानंतर प्राणायाम करण्याच्या पात्र होतो आपण. जे नाक जर उघडे झाले, नाक बंद असणे म्हणजे प्राणायाम करण्यास अपात्र असं आपण म्हणू तिथं थोडक्यात. आणि जर नाक मोकळे होणं म्हणजे प्राणायाम करण्यास पात्र होणं. आसनानंतर ते होऊ शकेल. आसनांच्या सिद्धीनंतर तर ते होणारच आहे. हा लांबचा प्रवास आहे. पण त्यातल्या त्यात जवळचा प्रवास बघितला तर आसनानं नाक मोकळे होतात आणि प्राणायाम करायला मदत होते. तसंच प्राणायामाच्या नंतर लगेचच किंवा काही दिवसानंतर, दीर्घ अभ्यासानंतर किंवा लगेचच्या अभ्यासानंतर लगेचच जरी प्राणायाम झाला, बघा आता म्हणल्याप्रमाणे 2-3 चक्र भस्त्रिकेचे झाले तर प्राण कुठं थांबला हे कळत नाही, आपोआपच कुंभक होतो. तसंच मन सुद्धा आपलं स्थिर होतं. मग 1-2 दिवसाच्या अभ्यासाने जर मन स्थिर व्हायला लागलं आणि धारणा, ध्यान, समाधी ह्या कशावरती क्रिया अवलंबून आहेत? मनावरती अवलंबून आहेत. बरोबर आहे? म्हणजेच प्राणायामानं काय होते म्हणलेलं आहे? मन धारणेसाठी योग्य बनतं असं तिथं सांगितलेलं आहे. हे झाले आपले पतंजलीनुसार प्राणायाम आणि त्याचे फायदे. आणि पुढे काय आहेत? घेरंड संहिता आणि हठयोग प्रदीपिका याच्यानुसार काय काय आहे प्राणायाम? तिकडं पाहिलेले असतील तुम्ही. दोन्ही मधला नेमकं फरक काय आहे? घेरंड संहितेमध्ये सूर्यभेदी, उज्जाई, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि केवली हे 8 प्रकार आहेत. आणि हठयोग प्रदीपिकेमध्ये काय काय आहेत? सूर्यभर्धन, उज्जाई, शीतकारी, शीतली, भस्त्रिका, भ्रामरी, मूर्छा आणि प्लाविनी हे 8 कुंभक आहेत. मग दोन्ही मधली काय काय कोणाच्यात नाही? तो सहित प्रकारचा जो आहे तो घेरंड संहितेमध्ये आहे, हठयोग प्रदीपिकेमध्ये नाही सहित प्रकार. मग पुढचे आणि शीतली एक आहे, तो शीतली कुठं आहे? घेरंड संहितेत आहे, हठयोग प्रदीपिकेत नाही. शीतकारी इकडं आहे हठयोग मध्ये, तिकडं नाही. शीतली बरोबर आहे? आहे सर, हट्टप्रतिकेमध्ये शीतली आहे. दोन्हीकडे पण आहे की शीतली इथं, शीतकारी नाही. वरच्या ह्याच्यात पण ह्याच्यात खालच्या ह्याच्यात पण शीतली दिसते बघा. भस्त्रिका पण दिसते, भ्रामरी पण दिसते, मूर्छा पण दिसते आणि केवली आणि प्लाविनी हे शेवटचे 2. तिकडे केवली आहे आणि इकडं प्लाविनी आहे. थोड्या थोड्या फरकानुसार तिथं आपल्याला तिथं दाखवलेले आहेत. बघूयात मग पुढे आणखीन काय आहे. सुरुवातीला सहित कुंभक काय आहे बघूया, याच्याबद्दल काय माहिती. सहित कुंभकाचे आता हे कशामध्ये आहे? हठयोग प्रदीपिकेमध्ये नाही, बस ह्याच्यामध्ये घेरंड संहितेत. तर सहित कुंभकाचे 2 प्रकार पडतात असं त्यांनी सांगितलेलं आहे. एक आहे सगर्भ आणि दुसरा आहे निर्गर्भ. सगर्भ म्हणजे बीज मंत्र म्हणून करावयाचा प्राणायाम. मग कसे बीज मंत्र म्हणायचे? जसे की पूरक करताना अकार, कुंभक करताना उकार आणि रेचक करताना मकार. अ, उ, म जशी ही अक्षर आहेत याचे बीज मंत्र जे आहेत पूरक, कुंभक, रेचक करताना म्हणायचे, म्हणजेच याला काय म्हणायचं आहे? सगर्भ. व पूरक करताना श्री ब्रह्माचे ध्यान करावे, कुंभक करताना श्री विष्णूंचे ध्यान करावे आणि रेचक करताना शंकरांचे ध्यान करावे. म्हणजेच याला काय म्हणलेलं आहे? सहित कुंभक असं म्हणलेलं आहे. आपण करून घेऊयात 1 मिनिटामध्ये तो प्राणायाम. आणि निगर्भ म्हणजे काय? तर हा मंत्रासहित म्हणलेला आहे. आता सुरुवातीचा जो अभ्यास आहे, आपण हा प्राणायाम करायला गेला तर बीज मंत्रासहित होणार नाही.
प्राथमिक अवस्थेमध्ये. ज्यावेळी या प्राणायामाचा अभ्यास होईल त्यावेळी बीजमंत्रासहित आपण करू. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीला कशाचा अभ्यास करावा साधकाने? निगर्भ प्राणायाम म्हणजे बीज मंत्र न म्हणता करावा. आणि नंतर चांगला अभ्यास झाला की सराव चांगला झाला की सगर्भ म्हणजे बीज मंत्रासहित करावा. सगर्भ आणि निर्गर्भ दोन्ही प्रकारामध्ये कृती कशी आहे बघा. मग कसं करायचा हा प्राणायाम? तर नाडी शोधन प्राणायामाप्रमाणे 16, 64, 32 अशी असेल. कृती कशी आहे? 16, 64, 32 अशा प्रकारे कृती आहे. म्हणजे घ्यायचा किती? समजा 2 मणेपर्यंत घेतला तर किती मणेपर्यंत थांबवायचा? 8 मणेपर्यंत थांबवायचा आणि 4 मणेपर्यंत सोडायचा. कृती कशी आहे? नाडी शोधनाप्रमाणेच आहे. पण त्याच्यामध्ये फक्त बीजमंत्राचं ध्यान करणं त्याच्यामध्ये आहे. जमेल का करायला आपल्याला? हो सर. बघा, ज्यावेळेस आपण श्वास घेतो, दोन्ही मणेपर्यंत श्वास घेतला, 1, 2 च ध्यान करायचं. मग थांबवला 8 मणेपर्यंत, च ध्यान करायचं आणि सोडताना 4 मणेपर्यंत च ध्यान करायचं. बघूयात 1 मिनिटामध्ये होईल का बघूयात, आपण करूया. बसा सर्वजण ताठ. 2 मणेपर्यंत श्वास घ्यायचा आहे. लवकर उ म. सर्वजण बसले. श्वास घेऊयात 2 मणेपर्यंत. 1, 2 थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सोडा. मच ध्यान. 1, 2, 3, 4 घ्या. 1, 2 थांबवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सोडा. 1, 2, 3, 4 घ्या. 1, 2 थांबा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सोडा. 1, 2, 3, 4 घ्या. 1, 2 थांबवा. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सोडा. 1, 2, 3, 4 थांबूयात. एक दीर्घ श्वास घेऊन थांबा. सावकाश डोळे उघडायचे. प्रति नाडी शोधन प्राणायामाप्रमाणेच आहे. फक्त त्याच्यामध्ये बीज मंत्र म्हणून केलेल्याला सगर्भ आणि न म्हणता केलेला निगर्भ असं तिथं वर्णन सांगितलेलं आहे. जमला का करायला सर्वांना? हो सर. हो सर. काय म्हणलात? आवाज नाही येत व्यवस्थित तुमचा. ठीक आहे, पुढे बघूयात मग. आवाज येत नाही तुमचा. तर शास्त्रीय दृष्टिकोनातून काय काय फायदे त्याचे सांगितलेले आहेत बघूयात. सहित कुंभकाचे प्राणायामाच्या योग्य. माझा आवाज येतो का तुम्हाला? हो सर. ठीक आहे. प्राणायामाच्या योग्य व शास्त्रशुद्ध अभ्यासामुळे आकाशात जाण्याची सिद्धी प्राप्त होऊ शकते. बरोबर आहे. कारण शरीर हे कशानं हलकं होतं? प्राणायामानं शरीर सुद्धा हलकं होतं. तसेच
प्राणायामामुळे आता ठीक आहे, वरचा तितका आपण डोक्यात विचार न घेता खालचा विचार घेऊयात. प्राणायामामुळे रोगांचा नाश होतो. बरोबर आहे का? बरोबर आहे. कारण शरीरातील प्रत्येक पेशींना अनेक सूक्ष्म पेशींनी, जसं आता आपल्याला मातीचा गणपती बनवायचा आहे, बरोबर आहे, तर मातीचे कण एकत्र येतात. सर्व कण एकत्र आल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी घालून आपण त्याचा चिखल करून तयार करतो. म्हणजे मूर्ती कशाने बनलेली आहे? मातीच्या एका एका कणानं. तसं आपलं शरीर सुद्धा छोट्या छोट्या पेशींनी, एकेका छोट्या छोट्या पेशींनी बनलेलं आहे. आणि या सर्व पेशींना कार्य करण्यासाठी प्राणाची गरज आहे. आणि ही गरज, ह्या गरजेची पूर्तता आपल्याला प्राणायामाने तिथं पूर्ण करता येते. हे प्राणायाम हा रोगासाठी रुद्र आहे असं सुद्धा शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे एक एक रोग अनुभवाने आपल्याला सांगता येतात. प्राणायाम करायला सुरुवात करा, 1-2 महिन्यानंतर काय काय कमी झालं हे आपणच सांगू शकता. म्हणजेच रोगांचा नाश होतो. तसेच प्राणायामामुळे सर्व प्रकारची शारीरिक व मानसिक शक्ती प्राप्त होते. कारण प्राण हीच ऊर्जा शक्ती आहे, आपण असं सुरुवातीला बघितले, शरीराला जिवंत ठेवणारी. म्हणजेच बघा, मोबाईलला चालवणारं कोण आहे? बॅटरी. बॅटरी कमी झाली, बॅटरी उतरली की आपण काय करतो? चार्जिंगला लावतो. चार्जिंग लावतो. आणि वीज ही काय आहे? ऊर्जा आहे. बॅटरी कमी झाली की चार्जर लावतो आपण. चार्जर म्हणजे काय आहे? प्राणायाम आहे. या शरीराला चालवणारा कोण आहे? प्राण. मग प्राणशक्ती कमी झाली की तिला जर वाढवायचं असेल तर आपल्याला काय करावे लागेल? चार्जिंग लावावं लागेल, चार्जर लावावं लागेल. म्हणजे कसलं चार्जर आहे ते? प्राणायाम नावाचं चार्जर आहे. आणि प्राण आपण जो आत बाहेर घेतोय ती काय आहे? ऊर्जा आहे. बाहेरची ऊर्जा किंवा एकीकडची ऊर्जा एकीकडे घेणं किंवा बाहेरची ऊर्जा आत घेणं, ही ऊर्जा शरीरात वाढवण्यासाठी बॅटरीची पॉवर, म्हणजे बॅटरीची चार्जिंग जास्त करण्यासाठी जसं चार्जर मदत करतोय, तसंच आपल्या शरीर आणि प्राण या दोघांमध्ये आत घेण्याचं जे साधन आहे ते आहे प्राणायाम, म्हणजे चार्जर आहे. म्हणूनच काय म्हणलंय की प्राणायामामुळे सर्व शारीरिक व मानसिक शक्ती प्राप्त होते. तसेच मनाचा सहसंबंध असल्यामुळं मानसिक विकार हे सुद्धा तिथं कमी व्हायला लागतात. ओसीडी सारखे विकार असतील, सारखं सारखं हात धुवणं किंवा सारखं सारखं उदास असणं, उदासीनता, उन्माद, काही लोकांना बघा उगाचच जास्त शक्ती आल्यासारखं करतात. म्हणजे हे मानसिक विकार आहेत. आणि मानसिक विकार, मानसिक शक्ती जरी वाढवायची असेल तर प्राणायामानं तिथं वाढता येते असं तिथं म्हणलेलं आहे. तसेच प्राणायामामुळे मनोन्मनी, मनाची अत्यंत स्थिर अशी अवस्था प्राप्त करून घेता येते. मनोन्मनी अवस्था म्हणजे काय? तर मनाची अत्यंत स्थिर अवस्था, म्हणजे थोडक्यात समाधीसारखी अवस्था. धारणा, ध्यान, समाधी. धारणेमध्ये मन इतस्त धावत असतं, ध्यानामध्ये थोडस स्थिर होतं, आणि समाधीमध्ये मात्र जास्त काळासाठी 1 तास, 2 तास, 3 तास त्यापर्यंत मन आपलं स्थिर व्हायला लागतं. आणि प्राणायामामुळे हे आपल्याला साध्य करता येतं. असं सहित कुंभकाच्या फायद्यामध्ये तिथं काय काय सांगितले आहे. तसेच मनामध्ये सर्व प्रकारचा आनंद निर्माण होऊन सुखाचा लाभ होतो असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. पुढचा जो आहे सूर्यभेदन, त्याची कृती कशी सांगितलेली आहे? आताच तुम्ही बघितलेलं आहे बघा महाराजाच्या तासामध्ये. सूर्यनाडी म्हणजे उजवी नाकपुडी, उजव्या नाकपुडीने पूरक करावा आणि यथाशक्ती आत रोखून ठेवावा. म्हणजे यथाशक्ती कितवर सांगितलेलं आहे तिथं? की घाम येईपर्यंत, शरीराला घाम येईपर्यंत. सुरुवातीला बिगनर जर असेल व्यक्ती तर तो तितका वेळ करणार नाही आणि करू पण नाही, कारण तितकी सवय त्याला नाही, तिचे फुफ्फुस तितकी मजबूत झालेली नाही. त्यामुळं थोडासा कुंभक केला तरी चालतो. पण ज्यावेळी त्याला अभ्यास होईल
त्यावेळी तो यथाशक्ती जास्तीत जास्त रोखून आत ठेवावा आणि त्यानंतर चंद्रनाडीने रेचक करावा अशी कृती सूर्यभेदनाची सांगितलेली आहे. आणि सूर्यभेदन प्राणायामामुळे वार्धक्य व मृत्यू यांचा विनाश होऊ शकतो असं सुद्धा सांगितलंय. कुंडलिनी शक्तीची जागृती होते आणि शरीरातील उष्णता योग्य तऱ्हेने रक्षित होते. आता बघा, वार्धक्य व मृत्यू यांचा काय संबंध असेल हो सूर्यभेदनाशी? सांगता तर येईल काय? वार्धक्य आल्यावरच मृत्यू होणार. ठीक आहे, वार्धक्य आल्यावर मृत्यू होईल, बरोबर आहे. पण सूर्यभेदनाचा आणि वार्धक्याचा काय संबंध आहे? काय संबंध सांगता येईल? सर, उजव्या नाकपुडीने आपण सूर्यभेदनमध्ये श्वास घेतो. हो, त्याच्यामुळे ऊर्जा आपल्याला शरीराला मिळत असते. ऊर्जा तर सर्वच प्राणायामामध्ये मिळणार आहे आपल्याला, कारण प्राणच ऊर्जा आहे ना. आता बघा, कुंडलिनी शक्तीची जागृती झाल्यानंतर आपण लक्षणं काय काय सांगितली. आता हे जे लक्षणं दिलेली आहेत किंवा हे जे फायदे दिलेले आहेत, हे प्रगत अभ्यासातील फायदे आहेत बरं का. तुम्ही 2-4 दिवस अभ्यास करचाल किंवा 2-3 महिने अभ्यास करचाल आणि माझं वार्धक्य कमी झालं नाही असं तिथं म्हणता येणार नाही. हे प्रगत साधकाचे लक्षण आहेत. म्हणजे कसं, ज्यावेळी आपण कुंडलिनीचा अभ्यास केलाय बघा, केलाय आपण, बरोबर आहे. मग कुंडलिनीचा अभ्यास केल्यानंतर तिथं काय काय सांगितलं लक्षण आपण तिथं कुंडलिनीमध्ये? बरीच लक्षणं सांगितलीत, बरोबर आहे. सांगता येईल एखादं वार्धक्याशी निगडीत? तिथं पण आपण म्हणलेलं आहे की सुकुमार अवस्था परत प्राप्त होते असं सुद्धा म्हणलेलं आहे. म्हणजे वार्धक्य, मृत्यू आणि कुंडलिनी शक्ती यांचा एकमेकांशी सहसंबंध आहे. तर या प्राणायामानं कुंडलिनी शक्ती जागृत होऊ शकते आणि ही जर जागृत झाली तर वार्धक्य व मृत्यू हे आपोआपच कमी होतील, बरोबर आहे. कुंडलिनी शक्ती जागृत झालेला योगी हा स्वइच्छेने मरतो असा सुद्धा इतिहास आहे. स्वइच्छेने प्राणाचा त्याग करतो म्हणजे समाधी. मग इथं बघा, वार्धक्य व मृत्यू का म्हणले तर कुंडलिनी जर जागृत झाली तर हे आपोआप मागे फिरतात, वार्धक्य आणि मृत्यू. हे प्रगत साधकाची लक्षणं आहेत. ठीक आहे, पुढे काय म्हणले आणखी? शरीरातील उष्णता योग्य तऱ्हेने रक्षित होते. तर शरीरामध्ये उष्णता असणं सुद्धा गरजेचं आहे, बरोबर आहे. अतिशय थंड शरीर हे कुणाचं असतं? मेलेल्या माणसाचं शरीर कसं असतं? थंडगार असतं, बरोबर आहे. शरीरातली उष्णता रक्षण करणं सूर्यभेदन प्राणायामाचं कार्य आहे, कारण सूर्याचा संबंध कोणाशी आहे? उष्णतेशी आहे, उष्णतेची. बरोबर आहे. आपण पाहिलंय सुरुवातीला नाड्यामध्ये सूर्यनाडी उष्णता निर्माण करणारी आहे. तसेच सूर्यभेदन प्राणायामामुळे श्वासनलिकेची शुद्धी होते, वातविकार नाहीसे होतात. वातविकार म्हणजे काय? किंवा वात, पित्त, कफ. वातविकार असणाऱ्यांना गरम गरम खायला सांगतात किंवा गरम राहावं. आता वातविकार कोण्या एज मध्ये होता तो? वाताची 40 नंतर. वृद्ध लोकांमध्ये होतात. आणि जितकं उष्ण असेल, उष्ण शरीराला उष्ण ठेवलं जाईल किंवा उष्ण खाणं पिणं असेल तर वात नियंत्रण ठेवण्यास मदत होते, बरोबर आहे. त्यामुळं मग उष्ण हे जे कार्य आहे हे आपण कोणाकडून करून घेऊ शकतो? सूर्यभेदन प्राणायामाकडून करून घेऊ शकतो. त्यामुळं वातविकार कमी होतात आणि क्रमी दोष होण्याचा
क्रमी दोष नाहीसा होतो असं सुद्धा तिथं सांगितलेलं आहे. क्रमी म्हणजे काय? जंत. हा, जंत, पूर्वी जंत व्हायचं म्हणजे पोटाशी निगडीत ते आहे. ठीक आहे, थांबूयात मग आपण इथं. काय अडचण असेल तर विचारू शकता. सर, हा, मगाशी तुम्ही एक सांगितलं होतं की आता एखादा दारू पिलेला माणूस आहे तर आपण त्याला प्राणायामाचा अभ्यास दिला की तो त्याचं म्हणजे मन नियंत्रणात येतं, बरोबर आहे ना? पण प्राणायामाचा जो सूत्र आहे पतंजली यांचं की तस्मिनस्ती, म्हणजे त्याला अगोदर आसनांचा अभ्यास देणं गरजेचं आहे, किंवा आसनामुळे जेव्हा तो शरीर स्थिर होईल तेव्हा तो प्राणायाम करण्यासाठी त्याचा प्राण स्थिर होऊ शकतो ना? बरोबर आहे. पण हा. ती जी व्यक्ती आहे ती योग साधना करण्यासाठी तयार नसते, ती मानत नसते. बरोबर आहे. परंतु आपल्याला आता औषध काय असतं? कडू असतं. औषध घेण्यास नकार देतो ती व्यक्ती. औषधच देतोय आपण, प्राणायाम देतोय म्हणजे तो औषधच देतोय. मग औषध घ्यायला बाळ जसं नग म्हणतं, तसंच योग साधना हे सर्वजणच करतात का? बघा बरं, करत नाही. आणि योगिक मार्गामध्ये पायऱ्या चढताना एकेका पायरीनं आपण वर चढतो, परंतु त्याला योग, आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान काहीच माहित नाही त्या व्यक्तीला. पण त्याच्यावरती आपल्याला परिणाम घडवून आणायचा आहे. म्हणून डायरेक्ट आपण त्याच्याकडून प्राणायाम जरी करून घेतला तरी त्याचे फायदे आपल्याला तिथं दिसून येतात. आणि होतातच ते फायदे तसे, बरं का, अनुभवातून सिद्ध करता येते ते. नाही सर, अष्टांग योग आहे म्हणून विचारलं, कारण अष्टांग योग मध्ये आपल्याला ह्या पायऱ्याने जायचं की यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी. कारण बरोबर आहे. आसनामुळे शरीर, म्हणून असं मनात ते बरोबर आहे तुमचं. जो साधक आहे त्यानं त्या हा. पायऱ्यांचा अवलंब करावा. पण तो रोगी आहे, किंवा आता योग साधनेतील अडथळे काय काय आहेत? 9 अडथळे सांगितलेले आहेत बघा. हो. काय काय आहेत माहित आहे कुणाला? व्याधी, ध्यान, भ्रांती, संशय, प्रमाद, सं- आलस्य, भ्रांती दर्शन. बरोबर आहे. अनवस्थित. ते योग मार्गाला स्वीकारण्यासारखी त्यांची मनस्थिती नसते. मनस्थिती डाऊन झालेली असते त्यांची. मनाची जी एक लेवल आहे डाऊन झालेली असते. म्हणजे संशय किंवा प्रमाद, योग मार्ग चांगला नाही नाव ठेवायचं त्याला, आणि जे योग करतात त्यांना पण नाव ठेवायचं. असे म्हणजे हे अडथळे आहेत योग मार्गामधले. पण त्या व्यक्तीकडून दुसरी काहीच अपेक्षा करायची नाही, फक्त त्याच्याकडून प्राणायाम करून घ्यायचा. तो आसन अगोदर करतोय का प्राणायाम अगोदर करतोय हे लक्ष द्यायचं नाही त्याच्या. फक्त औषध पाजवायचं त्याला. ओके सर. ठीक आहे. नाही सर, शंका काही नाही आता. ठीक आहे, ठीक आहे. सर, लिव्ह करू द्या का मीटिंग? आता पुढचा तास तर नाही की तुमचा कोणाचा? नाही सर. नाही, पण रेकॉर्डिंग स्टॉप करू द्या. रेकॉर्डिंग करा स्टॉप करा मग. ना तुम्ही. मला होस्ट करावं लागेल, नाहीतर तुम्ही स्टॉप करा आणि परत हे करा. तुम्हाला होस्ट करतो मी.